गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं पुण्यातील श्रीराम पथकाच्या वादनाकडे। एकीकडे संपूर्ण देश 22 जानेवारीच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतोय। दुसरीकडे श्रीराम पथक त्याच अयोध्येत जाऊन वादन करण्याची गेल्या 2 महिन्यांपासून कसून तयारी करतोय। यामध्ये 50 ढोल, 25 ताशा आणि ध्वजपथक असणार आहे। यावेळी पथकाचे 150 सभासद जाणार असून यामध्ये वय वर्ष 18 ते 50 चा समावेश आहे। या पथकाची तयारी नक्की कशी सुरू आहे तुम्हीच ऐका। श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही अयोध्येमध्ये वादनासाठी 22 तारखेला निघणार आहोत। आम्ही जो पत्रव्यवहार केलेला होता त्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद ट्रस्टने दिला आणि त्यामुळे आम्ही तिथे आता वादनासाठी जाणार आहोत। 150 जणांचं आमचं पथक हे आता वादनासाठी अयोध्येला या 22 तारखेला जाणार आहे। नेमके काय भावना आहेत, कसं वाटतंय, काय अतिशय आनंद आहे। आजच्या कार्यक्रमानंतर तर तो आनंद अजूनच द्विगुणित झाला आहे, कारण एवढा पुणेकरांचा प्रतिसाद, सर्व गणेश मंडळांचा प्रतिसाद, स्वामीजींचा आशीर्वाद असं सगळं आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळे आम्ही नक्कीच आनंदाने तिकडे चाललो आहे आणि अतिशय उत्साह आहे पथकामध्ये सुद्धा। वाद्यपूजनाचा कार्यक्रम इथे सादर झाला रमणबाग प्रशालेमध्ये पुणे येथे। या कार्यक्रमाचं आयोजन एवढ्यासाठीच होतं की दिनांक 22 जानेवारीला जे जगासाठी एक आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे आणि जो क्षण आहे भारतीयांसाठी सुद्धा की राम मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे। स्वाभाविकपणे आम्हाला राम मंदिर उद्घाटनाचा जे काही कार्यक्रम होणार आहेत त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पुण्यातून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्याकडनं प्रत्यक्ष तिथे वादनरूपी सेवा करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे। तसं पत्र देखील आम्हाला मिळालेलं आहे। 22 जानेवारीला साधारणपणे 150 लोकांचा समूह त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत आणि चांगल्या पद्धतीचं वादन, नवीन ताल असतील, जे श्रीराम पथक आत्तापर्यंत जे वाजवत आलेलं आहे त्याचं देखील वादनाचं सादरीकरण तिथे होणार आहे। आणि अशा पद्धतीने उत्साहामध्ये संपूर्ण मी म्हणेन की श्रीराम पथक म्हणून आम्ही जात नाही तर महाराष्ट्राची वाद्य संस्कृती आणि महाराष्ट्राचा प्रत्येक वादक आमच्या माध्यमातून तिथे प्रतिनिधित्व करेल आणि आम्ही चांगल्या पद्धतीने तिथे सादरीकरण सर्वांच्या तर्फे करणार आहोत, अशी एकच इच्छा आत्ता आमच्या आणि एक भावना आमच्या मनामध्ये आहे।